हेलिकॉप्टर क्रॅशची घटना घडली। अंधारेंना घ्यायला निघालेलं हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं। सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या, त्यामुळे सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुरक्षित आहेत। सुषमा अंधारे या हेलिकॉप्टरमध्ये बसण्याआधीच ते लँड होताना क्रॅश झालंय आणि ही दुर्घटना घडतानाचा लाईव्ह व्हिडिओ फक्त न्यूज 18 लोकमतवरती तुम्ही पाहू शकता। ही दोन दृश्य ज्या वेळेला हे हेलिकॉप्टर लँड होत होतं त्यावेळी ते क्रॅश झाल्याची ही थेट दृश्य आपण डावीकडे बघतोय, तर उजव्या बाजूला हे हेलिकॉप्टर कसं कलंडलंय। मात्र यातून पायलट मात्र सुरक्षित बचावलेले आहेत। सुषमा अंधारे यांना घ्यायला निघालेलं होतं हे हेलिकॉप्टर आणि त्या बारामतीकडे जाण्यासाठी निघालेल्या होत्या। त्याआधी त्यांनी न्यूज 18 लोकमतशी संवाद देखील साधला होता। मात्र सुषमा अंधारे यांनाच बारामतीला घेऊन जाण्यासाठी आलेलं हे हेलिकॉप्टर होतं, मात्र ते क्रॅश झालं। स्वतः सुषमा अंधारे याच्यातून प्रवास करणार होत्या, त्या देखील स्वतः आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। सुषमा अंधारे जी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। तुम्हाला सुद्धा एक धडकी भरलेली असणार आहे की तुम्हाला या हेलिकॉप्टरमध्ये बसून जायचं होतं, मात्र त्यापूर्वीही घडलेली दुर्घटना, काय सगळं सांगाल? ही आम्ही खरं तर प्रचाराच्या आज जवळपास 3 ते 4 सभा प्लॅन केलेल्या होत्या। रात्री महाडची सभा संपली आणि त्यानंतर साधारणतः 1:45 वाजता माझ्या समवेतचे जिल्हा प्रमुख होते नवगुणे, ज्यांचं भाषण माझ्या आधी झालं होतं, त्यांच्यावर एक प्राणघातक हल्ला रात्री झाला। आणि त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन आणि बराच वेळ गेला या सगळ्या गोष्टींमध्ये। म्हणून मग आता सगळे कार्यकर्ते खूप थकलेले आहेत, सो सकाळी कोणाला त्रास नाही द्यायचा म्हणून मी माझी एकटी गाडी घेऊन हेलिपॅडला आलेली होते। साधारणतः 8:45चं लँडिंग होतं आणि 9 वाजता आम्ही इकडनं टेक ऑफ करणार होतो आणि सभा आटोपून पुन्हा आम्हाला मंडणगड आणि रोह्याची रात्रीची सभा करायची होती। पण तत्पूर्वी 9 वाजले तरी कुठलीही मुवमेंट जेव्हा जाणवत नाहीये तेव्हा कोऑर्डिनेटरला विचारलं, तेव्हा त्यांच्याकडून कळलं की येईल, थोडं 10 मिनिटं लेट होत आहे। 9:20 झाले, मुवमेंट जाणवली, परंतु वर 3-4 घिरट्या त्यांनी घातल्या, परंतु खाली काही लँड होत नव्हतं आणि लँड अजून कसं होत नाहीये म्हणून आम्ही गाडी खाली येऊन बघत होतो। इतक्यात काही क्षणामध्ये ते वरूनच खाली येतानाच ते कोसळत आल्यासारखं आलं आणि बघता बघता सगळा धुळीचा लोट उडालेला होता। ती धूळ इतकी प्रचंड होती की जवळपास 5-7 मिनिटं ती धूळच शांत होत नव्हती। मला चिंता होती की आतल्या कॅप्टनचं काय झालंय आणि माझे सगळे सहकारी मला काही तिकडे जाऊ देत नव्हते, कारण काही स्फोट झाला किंवा काही झालं तर काय म्हणून ते जाऊ देत नव्हते। परंतु कॅप्टनची सुरक्षितता फार महत्वाची होती आणि सगळ्यांची असीम कृपा, आशीर्वाद की कॅप्टन सुरक्षित आहेत। माझ्यासोबत माझा लहान भाऊ विशाल गुट्टे हाही प्रवास करणार होता, परंतु आम्ही सगळे आता सुखरूप आहोत, व्यवस्थित आहोत आणि बोलते तुमच्याशी। बरोबर आहे। आणि खरं तर म्हणजे काय तांत्रिक बिघाड झाला होता का या हेलिकॉप्टरमध्ये, किंवा काय झालं होतं, काय समजलंय? बरं, या सगळ्या प्रचाराच्या धामधुमीमध्ये पटापट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी हवाई मार्ग किंवा हेलिकॉप्टर हे एक चांगलं माध्यम आहे असं आपण म्हणतो, म्हणजे खूप प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी, मात्र ती देखील, ही सगळी सुरक्षितता देखील किती महत्वाची आहे या घटनेवरून दिसतंय। होय, निश्चितपणे। म्हणजे आपण कल्पनाच केलेली नसते ना की अशी काही दुर्घटना नेमकी आपल्या बाबत काही घडणार आहे म्हणून। आणि त्यामुळे सकाळी आम्ही, मला वाटतं मी 1-2 पत्रकारांशी व्यवस्थित बोलले, माझ्या घरी मी फोन केला नेहमीप्रमाणे, आणि म्हणजे असं काही कल्पनाच नाही की असं काही होणार आहे, अशी काही अकल्पित घटना घडू शकते। पण या सगळ्यांमधनं गॉड इज ग्रेट की महत्वाचं की सुरक्षित आहेत सगळी माणसं, हे जास्त महत्वाचं माझ्यासाठी, की बाकी सगळ्या नुकसानापेक्षा सुद्धा माणसं सुरक्षित आहेत, कुणाच्याही जीविताला हानी झाली नाही। बिलकुल। सुषमा अंधारे जी, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात। तर ज्या हेलिकॉप्टर सोबत ही दुर्घटना घडली महाडच्या या भागामध्ये, जिथून सुषमा अंधारे याच हेलिकॉप्टरमध्ये बसून बारामतीसाठी रवाना होणार होत्या, मात्र सुषमा अंधारे यांच्या डोळ्यासमोरच हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं। वरून खाली ते आदळतानाचं त्यांनाही दिसलं, मात्र सुदैवानं पायलट सुरक्षित आहेत आणि हे हेलिकॉप्टर कलंडल्यानंतरची देखील दृश्य आपण उजव्या बाजूला बघतोय न्यूज 18 लोकमतवरती एक्सक्लुझिव्ह।